मी काँग्रेसच्या नाही, जनतेच्या मनातला मुख्यमंत्री सांगितला. मुख्यमंत्री पदावरून संजय राऊतांचा नाना पटोले यांना टोला. राऊतांनी काँग्रेस, राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार पक्षाचा अपमान केलाय. संजय राऊतांनी त्यांची लायकी दाखवली. राऊतांच्या ठाकरे सरकार 2च्या वक्तव्यावर नितेश राणेंचा हल्लाबोल. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर लवकरच निवड होण्याची शक्यता. राष्ट्रीय अध्यक्षपदावर महिला किंवा ओबीसी व्यक्तीच्या निवडीवर खलबतं. राष्ट्रीय अध्यक्षपदासंदर्भात कोणाची वर्णी लागते याकडे लक्ष. विधानसभा निवडणूक दिवाळीनंतर होणार. नवी विधानसभा नोव्हेंबरच्या अखेरीस अस्तित्वात येणार असल्याची लोकशाहीला सूत्रांची माहिती. ऑक्टोबर महिन्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता. विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि संघाचे सूर जुळले. मतभेद विसरून निवडणुकीसाठी संघ कामाला लागण्याचे आदेश. लोकशाहीला सूत्रांची माहिती. मनोज जरांगे पाटलांच्या शांतता रॅलीचा समारोप आज होणार. समारोपाच्या सभेत मनोज जरांगे पाटील काय बोलतात याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष. महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींशी देवेंद्र फडणवीस साधणार संवाद. राखी पौर्णिमेच्या निमित्तानं 18 ऑगस्टला राज्यातील बहिणींशी साधणार संवाद. मराठा आरक्षणाच्या याचिकांवर उच्च न्यायालयामध्ये होणार सुनावणी. नोकरी आणि शिक्षणात दिलेलं आरक्षण वैध की अवैध यावर होणार सुनावणी. राज्यातील निवासी डॉक्टर आजपासून संपावर. कोलकात्यातील घटनेच्या निषेधार्थ काम बंद. तर संपामुळे रुग्णसेवेला मोठा फटका बसण्याची शक्यता. कुस्तीपटू विनेश फोगाट अपात्रतेच्या प्रकरणी आज निकाल. क्रीडा लवादाकडून अपात्रतेचा निकाल येणार. विनेश फोगाटनंतर भारताला आणखीन एक धक्का. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनकडून प्रमोद भगत 18 महिन्यांसाठी निलंबित. भाजपच्या मुंबई कोर कमिटीची आज दुपारी बैठक. मुंबईतील वसंत स्मृती कार्यालयामध्ये बैठक. मुंबईच्या जागांसंदर्भात होणार चर्चा. राज ठाकरे 25 ऑगस्टला वाशिम जिल्हा दौऱ्यावर. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा दौरा महत्त्वाचा. आमदार संजय शिरसाट यांचं मुख्यमंत्री शिंदेंना पत्र. मंत्रालयामध्ये अधिकारी कर्मचारी गैरहजर असल्याची पत्रातून केली तक्रार. सिंधुदुर्गातील कातकरी समाजासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाणांचा पुढाकार. घर बांधण्यासाठी स्वतःच्या मालकीची जमीन देण्याचा निर्णय. जालन्यामध्ये महायुतीला मोठा फटका. बंजारा समाजाचे नेते अविनाश चव्हाण यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश. विधानसभेत जास्तीत जास्त जागा मिळतील. वडेट्टीवार यांनी व्यक्त केला विश्वास. पुणे हिट अँड रन प्रकरणामध्ये अग्रवाल दाम्पत्याच्या जामिनाला विरोध. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांनी केला जामिनाला विरोध. अग्रवाल दाम्पत्य परदेशात पळून जाण्याची पुणे पोलिसांना शंका. हिंडनबर्गच्या आरोपानंतर अदानींच्या शेअर्सला 22,064 कोटींचा फटका. इतर शेअर्सवर मात्र कुठलाही परिणाम नाही. किरकोळ महागाईचा दर 5 वर्षात प्रथमच 4% खाली. महागाईचा दर 4% उद्दिष्टाच्या खाली आल्यानं आरबीआयच्या पुढील पतधोरणामध्ये व्याज दरात कपात होण्याची शक्यता. बीड जिल्ह्यात 26 ऑगस्ट पर्यंत मनाई आदेश लागू. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर अप्पर जिल्हाधिकारी शिवकुमार स्वामींचे आदेश. रत्नागिरीतील लांजा तालुक्यातील खोरनिंको धबधब्यावर पर्यटकांना बंदी. पर्यटकांना बंदीमुळे इथल्या व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान. चेन्नई विमानतळावर विदेशी पाळीव प्राण्यांच्या तस्करीचा प्रयत्न. सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी केली कारवाई. तर एका भारतीय प्रवाशाकडून 22 विदेशी वन्यजीवांच्या प्रजाती जप्त. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.